औरंगजेब चरफडला. मी हिंदुस्थानचा शहनशाह, तुम्ही माझ्या कैदेत, पण तुम्ही मला मुजरा केला नाही. मात्र या तुमच्या शीर तुटल्या सरसेनापतींना मुजरा केलात. त्यावेळी स्वराज्याच्या महाराणी म्हणाल्या, महाराष्ट्र निष्ठावंतांना मुजरा करतो आणि गद्दारांना ठोकरतो, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही आणि कधी झुकणार नाही, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. उद्धवजी ठाकरे तो स्वाभिमान घेऊन उभा राहिलेत. लढायचं आहे. काय परिस्थिती आहे? शिवसेना फोडली, 40 गद्दार घेतले. आम्हाला वाटलं आता सत्ता मिळाली थांबतील. मग यांनी राष्ट्रवादी फोडली, त्यांचे 40 घेतले. म्हटलं आता तरी थांबतील. मग यांनी काँग्रेसचे आदर्श नेते घेतले. म्हटलं आता तरी थांबतील. मग यांनी मनसे सोबत घेतली. अरे म्हटलं आता तरी बास करतील. त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, आमचे दरवाजे कायम उघडे आहेत. अहो त्याच्यातून भ्रष्टाचारी आत येत आहेत, नाही दरवाजे उघडेच आहेत. अहो बलात्कारी आत येत आहेत, नाही दरवाजे उघडेच आहेत. अहो सगळेच का घेताय? वन नेशन वन टॅक्स या धोरणासारखं त्यांना वन नेशन वन पार्टी बनायचं आहे. या देशात त्यांना दुसरी पार्टीच नको आहे. एक देश एक पक्ष ही भूमिका आहे आणि हीच हुकुमशाहीची सुरुवात आहे, हे पहिलं लक्षात घ्या. वन नेशन वन पार्टी, वन नेशन वन लीडर आणि वन नेशन नो इलेक्शन, ही पुढचे टप्पे आहेत त्यांचे. तुम्हाला गुलाम तयार करायचे होते आणि उद्धवजी ठाकरे त्यातले प्रमुख अडथळा ठरत होते, म्हणून तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पदावरनं उतरवलं. तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरनं उतरवू शकलात, पण जनतेच्या मनातनं कसे उतरवणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एका राजाच्या दरबारात एक गायक पोहोचला आणि त्या गायकाची मैफल चालू झाली. गायक सुंदर गात होता, अप्रतिम गात होता. त्याचं गाणं ऐकून राजा प्रचंड आनंदी झाला, खुश झाला आणि आनंदाच्या भरात त्यांनी त्या गायकाला बक्षीस घोषित केलं की 15 लाख तुझ्या खात्यावर जमा करतो. 15 लाख खात्यावर जमा करतो म्हटल्यावर गायकाला आणखी उत्साह आला, आणखी हुरूप आला. तो आणखी चांगला गायला लागला. गायकाचं गाणं ऐकून राजा पुन्हा प्रसन्न झाला. म्हटला तुला पक्क घर देतो. आता घरही मिळालं. गायकाचा ऊर भरून आला. तो आणखी उत्तम गायला लागला. राजा आणखी खुश झाला. म्हटला तुझ्या मुलाला नोकरी दिली. गायकाला तर भरूनच पावलं. आता आणखी काय हवं? मैफल संपली. गायक घरी गेला. बायकोला म्हणाला, आज दरबारात मैफल प्रचंड चांगली झाली. माझं गाणं ऐकून राजा प्रचंड खुश झाला. माझं गाणं ऐकून पहिल्यांदा त्यांनी मला 15 लाख खात्यावर जमा करतो म्हणून सांगितलं. नंतर पक्क घर देतो म्हणून सांगितलं. नंतर आपल्या मुलाला नोकरी देतो म्हणून सांगितलं. बायको म्हटली, बरं झालं बाई, आता अच्छे दिन येणार. सगळे आनंदी. पण आठवडा गेला, महिना गेला, वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, 7 वर्ष झाली. ना 15 लाख खात्यावर आले, ना पक्क घर झालं, ना पोरला नोकरी मिळाली. एक दिवस बायको संतापली. नवऱ्याला म्हणाली, उठायचं आणि पहिलं राजाकडे जायचं. 15 लाख खात्यावर, पक्क घर आणि नोकरी घ्यायची आणि मग घरात पाय ठेवायचा. आता गायक हा पुढे पर्याय नव्हता. तो राजाकडे गेला. राजाला म्हणाला, महाराज 6 वर्षापूर्वी आपल्या दरबारात माझी मैफल झाली होती. माझं गाणं ऐकून आपण प्रचंड खुश झाला. माझ्या खात्यावर 15 लाख जमा करतो म्हटला. नंतर पक्क घर देतो म्हटला. माझ्या मुलाला नोकरी देतो म्हटला. पण महाराज अजून मला काही मिळालं नाही. तसे ते महाराज म्हटले, हे बघ, तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझे कान खुश व्हायचे. या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं? 10 वर्ष आमचं तरी काय झालंय? त्यांच्या घोषणा ऐकल्या की आमचे कान खुश आणि आमची मतं मिळाली की ते खुश. या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं? परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी नागरत्न असं म्हणाल्या की नोटाबंदीमध्ये 98% नोटा परत आल्या. मग काळा पैसा गेला कुठं? काळा पैसा गेला कुठं? नोटाबंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करायचा सर्वोत्तम मार्ग. तुम्ही काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती. काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करतो म्हटला होता. काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देतो म्हटला होता. काय झालं त्या गॅरंटीचं? 2022 पर्यंत तुम्ही पक्की घरं देणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं? अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं? इंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही महागाई कमी करणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही मराठा समाजाला योग्य आरक्षण देणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं? धनगर समाजाला 1 महिन्यात आरक्षण देतो म्हणून गॅरंटी दिली होती. काय झालं त्या गॅरंटीचं? काय झालं मेक इन इंडियाचं? काय झालं स्मार्ट इंडियाचं? काय झालं स्किल इंडियाचं? काय झालं डिजिटल इंडियाचं? काय झालं स्टार्टअप इंडियाचं? काय झालं आत्मनिर्भर भारताचं? अहो भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या, आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा. 116 उमेदवार बाहेरचे आहेत लोकसभेला तुमचे. महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं तो सुवर्ण काळ होता. परवा सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाल की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे.
कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं. कोरोनाच्या कालखंडामध्ये जर उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावरनं माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. एकीकडे दुसऱ्या राज्यातनं गंगेतनं प्रेत वाहून जात होती, तरी महाराष्ट्र मात्र सुरक्षित आणि सुखरूप होता. हे उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व होतं. त्या भयानक संकटात सुद्धा 80,000 कोटीचं परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आलं. रोजगारामध्ये उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर राहिला. नव्हे तत्कालीन काळात देशात जेवढी सर्वेक्षणं झाली त्यात पहिल्या 5 सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजी ठाकरेंचं नाव राहिलं. मग तुम्हाला उद्धवजी ठाकरे नको का होते? सत्ता आणि मत्ता एवढंच अंतिम ध्येय झालं होतं तुमचं. सत्य, न्याय, विश्वास आणि शिव ही नैतिक मूल्य जर राज्य व्यवस्थेच्या मुळाशी नसतील तर ती राज्य व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. नाहीतर सुरतला काय झालं? भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला. तो काँग्रेसचा उमेदवार म्हणे बेपत्ता आहे. चंदीगडला महापौर पदाच्या निवडणुकीत काय झालं? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं सीसीटीव्ही समोर 6 मतं बाद केली. नशीब सीसीटीव्ही होते. सुप्रीम कोर्टाने या घटनेची दखल घेत त्याचं वर्णन केलं मर्डर ऑफ डेमोक्रेसी. ही लोकशाहीची हत्या आहे. 70 वर्षामध्ये कधी घडलं नव्हतं. संसदेमध्ये एकाच दिवशी 146 खासदारांचं निलंबन केलं गेलं आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हवेची विधेयक पास करून गेली. ही कशाची सुरुवात आहे? कुठल्या दिशेनं चाललो आम्ही राजकीय विरोधक काय म्हणून देशात हुकुमशाही येते असं म्हणत नाही. स्वीडन स्थित संस्थेनं परवा एक अहवाल प्रकाशित केला, व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी. त्याच्यामध्ये ते लिहितात भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना की भारतामध्ये इलेक्ट्रॉल ऑटोक्रेसी आहे, म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही. इथं मोदी सरकार म्हटलं जातं, भारत सरकार नाही. ही एकाधिकारशाही आहे. कुठल्या दिशेला चाललोय आम्ही? ही लोकसभा निवडणूक ठरवेल आम्ही लोकशाहीत राहणार आहोत की हुकुमशाहीत जाणार आहोत. तुमचं मत त्यासाठी महत्वाचं आहे, सगळ्यात गरजेचं. आणखी एक गोष्ट करून ठेवली, मला प्रश्न पडतो कधीतरी. 2014 साली जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइलचे दर गगनाला भिडले असताना पेट्रोलचा दर होता 66 रुपये आणि आज जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलचे दर आणखी कमी असताना भारतामध्ये पेट्रोल मात्र झाले 110 रुपये. डिझेल 56 रुपये होतं, त्या 96 रुपये. 35 रुपये लिटर दरानं पेट्रोल देऊ अशी गॅरंटी तुम्ही दिली होती. आज त्याच पेट्रोल पंपावर तुमचे बॅनर झळकतायत, उज्ज्वला गॅस योजना. परवा आमच्या शेजारच्या काकू आल्या. म्हटल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे, मला उठता बसताना प्रचंड त्रास व्हायचा, माझ्या गुडघ्यातून भयानक वेदना निघायच्या. नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं. मग मी त्या योजनेतनं गॅस सिलेंडर घरी आणलं. आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते. 80 कोटी जनतेला तुम्ही रेशनचं मोफत धान्य 5 वर्ष देतो म्हणाला. 5 किलो रेशनचं धान्य शिजवायला 1150 रुपयाचा सिलेंडर घ्यायचा. हे तुमचं सरकार. यांच्या वचन जाहीरनाम्यात काय लिहिलंय? आणि 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. अरे 25 कोटी लोकांना गरिबीतून जर तुम्ही बाहेर काढलं असेल तर मग 80 कोटी लोकांना रेशनचं धान्य पुरवता कसे? आणि 80 कोटी लोक अजूनही या देशातली रेशनच्या धान्यावर जगतात. ही अत्यंत लाजिरवाणी असणारी बाब. तुम्ही अभिमानानं जाहिराती करून मिळवता आम्ही 80 कोटी लोकांना रेशनचं धान्य पुरवतो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संस्थेनं परवा त्यांचा अहवाल प्रकाशित केला आणि त्यात ते असं लिहितात की भारतामध्ये 19% मुलं शून्य अन्न मिळणारी आहेत. म्हणजे 19% म्हणजे 60 लाख मुलांना देशातल्या अन्नच मिळत नाही. आणि हे सांगतात 80 कोटी लोकांना आम्ही रेशनचं धान्य देतो. तुम्ही जीएसटी लावला. वन नेशन वन टॅक्स होताना मग 5%, 10%, 18%, 28%. हा काय प्रकार आहे? निव्वळ मार्च महिन्याचं जीएसटीचं उत्पन्न किती झालंय माहितीये? 1.78 लाख करोड. नुसतं मार्च महिन्याचं 1.78 लाख कोटी. म्हणजे उत्पन्न 5 पटीनं वाढलंय देशाचं. 2014 साली देशावर कर्ज होतं 55 लाख कोटी. आज 2024 साली देशावर कर्ज आहे 205 लाख कोटी. कुणाला वाटत असेल माझ्या डोक्यावर कर्ज नाही, मोदी सरकारने करून ठेवलंय 1.5 लाखाचं कर्ज तुमच्या डोक्यावर. म्हणजे 10 वर्षात 150 लाख कोटीचं कर्ज उचललं. म्हणजे जीएसटीतनं उत्पन्न चौपट झालंय. 150 लाख कोटीचं कर्ज उचललंय. हे पैसे गेले कुठं? शिक्षण मोफत झालं, आरोग्य सुविधा मोफत मिळतात. तुमच्या खात्यावर काय 15 लाख जमा झालेत, उद्योग वाढलेत, कंपन्या नव्या आल्यात, प्रकल्प उभा राहिलेत. मग हे पैसे कुठे जात आहेत? कधीतरी आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा. परिस्थिती काय आहे? जगणं महाग होत चाललंय इथल्या प्रत्येकाच. कुठला घटक सुखी आहे? परवा एका चौकात एक तरुण उभा राहून मोठमोठ्यानं बोलत होता, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारनं महागाई वाढवली, या सरकारनं बेरोजगारी वाढवली, हे सरकार उपयोगाचं नाही.
बघता बघता त्याच्याभोवती गर्दी जमा झाली. तोपर्यंत पोलीस आले. पोलिसांनी त्या तरुणाला उचललं आणि पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला नेल्यावर त्या तरुणानं विचारलं, मला इथं का धरून आणलंय? तसं ते इन्स्पेक्टर म्हटले, तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला धरून आणलंय. तसा तो तरुण म्हणला, अहो मी आपल्या सरकारच्या नाही, पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. तसे ते इन्स्पेक्टर म्हटले, तू काय आम्हाला वेडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार उपयोगाचं नाही ते? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली ते? अहो परवा दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. नांदेडच्या बिलोलीच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर एक तरुण मतदान करायला गेला आणि मतदान करायला गेल्यावर सोबत आणलेल्या कुऱ्हाडीनं त्यानं ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं. पोलिसांनी पकडलं. का केलंस असं? म्हटलं मी MA झालोय, मला नोकरी नाही आणि मला रोजगार न मिळण्यापाठीमागं हे सरकार आहे म्हणून मी ईव्हीएम फोडलं. इतका विद्वेग, इतका संताप आहे तरुणांमध्ये. पण ईव्हीएम मशीन फोडून आमच्या पोरांना रोजगार मिळणार आहे का? नाही. ती बेरोजगारी वाढली हो. आज महाराष्ट्रातल्या गावखेड्यातून तुम्ही इथं येता, रोजी रोटीसाठी येता. आताची आमची परिस्थिती काय आहे? परवा पोलीस भरती निघाली, जागा होत्या 6,000, अर्ज आले 7 लाख. शासकीय विभागाच्या 3 भरत्या निघाल्या, जागा होत्या 23,000, अर्ज आले 35 लाख. 28 वर्षाचा देश आहे सरासरीनं वय त्याचं. म्हणजे निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या आत, निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या वर आहे. 15 ते 18 या वयोगटात आमच्या 10 कोटी मुलं आहेत. 15 वर्षाच्या आत 36 कोटी मुलं आहेत. म्हणजे 18 वर्षाच्या आत 46 कोटी मुलं या देशात आहेत. हा देश जर महासत्ता बनवायचा असेल तर या 46 कोटी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या कुशलतेकडे, स्किल्ड बनवण्याकडे त्यांना लक्ष दिलं पाहिजे. काय व्यवस्था आहे आमच्याकडे? गावखेड्यातल्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा यांनी बंद करून टाकल्या. 62,000 शाळा खाजगी कंपन्यांनी दिल्या आणि समूह शाळेच्या नावाखाली 14,473 शाळा बंद केल्या. आमच्या पोरांना शिक्षण हे मिळणार नाही. नोकऱ्या कशा मिळतील तिथे? काय झालं नेमकं इथं? 2036 साली हा देश वृद्धत्वाकडे वाटचाल करेल, वृद्ध होईल 2036 पासून हा देश. आता 2024 आहे, म्हणजे आमच्या हातात फक्त 12 वर्ष आहेत. या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर या 12 वर्षात आमच्या तरुणाईची सगळी क्रयशक्ती आम्हाला वापरावी लागेल आणि त्यासाठी त्यांना रोजगार द्यावा लागेल. जॉबलेस ग्रोथ हा अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा अडथळा असतो. काय परिस्थिती आहे? पूर्वी आमच्या गावखेड्यातली पोरं मुंबईला यायची रोजीरोटीसाठी. यांनी मुंबईत काय ठेवलं? काय ठेवलं इथं? आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र होणार होतं मुंबईत. 1,25,00,000 कोटींच 5 लाख तरुणांना रोजगार मिळणार होता त्यातनं. हे आंतरराष्ट्रीय सेवा वित्तीय केंद्र त्यांनी गुजरातला हलवलं. 5 लाख तरुणांच्या तोंडचा घास पळवला यांनी. वेदांत फॉक्सकॉन होणार होतं महाराष्ट्रात 1,54,000 कोटीचं. 1 लाख पोरांना नोकऱ्या मिळणार होत्या. वेदांत फॉक्सकॉन पळवला यांनी गुजरातला. हवाई दलासाठी C-295 ही मालवाहू विमानं बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रात होता. टाटा एअरबस यांनी पळवला गुजरातला. टेस्ला प्रकल्प ऑफिस पुण्यात झाला होता, महाराष्ट्रात होणार होता प्रकल्प. टेस्ला पळवला गुजरातला. बल्क ड्रग पार्क पळवला गुजरातला. सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प पळवला गुजरातला. 17,000 कोटीचा डायमंड 4 जो मुंबईत होता पळवला गुजरातला. एअरपोर्टचं ऑफिस गुजरातला. ठेवला काय तुमच्या इथं? तुमची आमची पोरं ज्यावेळी मोठी होतील, मुंबईत नोकरी करायचं म्हणतील, त्यावेळी असेल काय त्यांच्या हातात? हा विचार आत्ता करायला हवा. मी आत्ता. आमच्या पोरांमध्ये बुद्धी नाही, प्रतिभा नाही, सगळं आहे आमच्याकडे. आमची गावखेड्यातली पोरं आता मुंबईला यायच्या ऐवजी दुबईला निघाली. गेल्या 10 वर्षात 17.5 लाख लोकांनी देश सोडलाय. 17.5 लाख. 2.5% लोक त्यातले 500 कोटीच्या वरच्या संपत्तीचे मालक आहेत. जे इथं उद्योग उभा करू शकत होते गेले परदेशात देश सोडून. आणि 97% तरुण पोरं आमची या देशाची अर्थव्यवस्था इथं राहून बळकट करायचं सोडून परदेशात निघून गेली त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करायला. आज ऍपल मध्ये 32% भारतीय पोर आहेत. मायक्रोसॉफ्ट मध्ये 34% भारतीय पोर आहेत. IBM मध्ये 28% भारतीय पोर आहेत. इंटेल मध्ये 17% भारतीय पोर आहेत. आणि अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र नासा मध्ये 36% भारतीय पोर आहेत. आमची पोरं बुद्धिमान, प्रतिभावंत, पण त्यांना इथं संधी नाही, इथं रोजगार नाही. ते गेले परदेशात. या देशाची अर्थव्यवस्था बळकट करायचं सोडून ते इतर देशांची अर्थव्यवस्था बळकट करतायत. परवा मी दुबईला गेलो होतो. मला वाटेनाच मी दुबईत आहे. महाराष्ट्रातच असल्यासारखं वाटायला लागलं. सगळे आपलीच गँग. अहो ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तो म्हटला मी पुण्याचा. नंतर आईस्क्रीम खायला गेलो म्हटला मी शिरवळचा. एकाकडे मोबाईल दाखवायला गेलो म्हटला मी आटपाडीचा. अरे म्हटलं इकडं काय? म्हटला तिकडं काय आहे? तिकडं काय नाही म्हणून आम्ही इकडं आहे. अहो माय पंढरी सोडून रोजीरोटीसाठी बाहेर जावासं कुणाला वाटतं? ही मुंबई असंख्यांचा जीव पोचते, असंख्यांची कुटुंब उभा करते.
ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी, त्यांना हीच खिळखिळी करायचंय हे पहिल्यांदा लक्षात असू द्या. सल आहे त्यांच्या डोक्यात, खिळखिळी करायची आहे. शिवसेना का संपवायचा प्रयत्न केला यांनी? कारण शिवसेना मुंबईचा प्राण आहे, मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे, हे लक्षात घ्या. आम्ही जागा का व्हायला पाहिजे? मराठी अस्मिता, मराठा स्वाभिमान आम्हाला दाखवलाच पाहिजे, नाहीतर उद्याच्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाहीत, अजिबात माफ करणार नाहीत, हे लक्षात असू द्या. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली म्हणून कुणी म्हणे आता ते वचपा करतायत आमच्याकडनं. आणि हा आजचा विषय नाही, हा खूप जुना विषय आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा विषय ज्यावेळी चालला होता त्यावेळी मुंबई कोणाची याच्यावरनं वाद सुरू झाला. काही गुजराती लोक म्हणाले आम्ही मुंबईत उद्योग आणले, आम्ही मुंबईत कंपन्या काढल्या, आम्ही मुंबईत व्यापार करतो, मुंबई आमची आहे. कुणी बोलत नव्हतं. आणि त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील उठून उभा राहिले. ते म्हटले खरंय तुमचं उद्योग, तुमचे व्यापार, तुमच्या कंपन्या तुमच्या, पण मला एक सांगा, आई मुलाला जन्म देते पण ते बाळ गुटगुटीत व्हावं, सुंदर व्हावं म्हणून त्याला बिटको ग्रायपोट रूप असते, मग मूल कुणाचं, आईचं का बिटकोवाल्याचं? अरे तुमचा व्यापार जरूर असेल, पण मराठी माणसाच्या घामानं घडलेली ही मुंबई आहे, मराठी माणसाच्या कष्टावर उभारलेलं हे ठाणे आहे. हे पहिल्यांदा आमच्या लक्षात असू द्या. दुर्दैवानं महाराष्ट्राची लूट चालली आहे आणि आमच्यातलेच काही गद्दार त्यांना जाऊन मिळाले, याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. मराठी अस्मितेला घाला पडला आणि चिंतामणराव देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ही मराठी अस्मिता. माझ्या महाराष्ट्रावरचा अन्याय मी खपवून घेणार नाही. आणि आता मुकाट मान खाली करून बघत बसलेत. एक एक प्रकल्प गुजरातला, एक एक गोष्टी सगळ्या निघाल्या. दिल्ली पुढे मुजरे घालणारे हुजरे तयार झाले. इथं ही शोकांतिका आहे. उभं राहावं लागेल आम्हाला पुन्हा याच्यासाठी, उभं राहावं लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना मारलं गेलं, महाराणी येसूबाई आणि शाहू राजे यांना औरंगजेबाने कैद केलं, कैदेत राहिल्या या. पण कैदेत होत्या, स्वराज्याला राजा नव्हता, पण तरीही स्वराज्याच्या महाराणी येसूबाई राणी सरकार औरंगजेबा पुढे कधी झुकल्या नाहीत. औरंगजेबाच्या डोक्यात सतत सल होता, मी राजा मारला, मी यांना कैदेत टाकलं, पण स्वराज्याची ही महाराणी मला कुर्निसात करत नाही, सल होता. आणि त्याच वेळी एक घटना घडली. कारकेलच्या रानात सरसेनापती संताजी घोरपड्यांना मारलं गेलं आणि त्यांचं शिर दाखवायला औरंगजेबाकडे आणलं. औरंगजेबाला वाटलं नामी संधी आहे मराठ्यांच्या महाराणीला झुकवण्याची. तपकात ठेवलेलं संताजी घोरपड्यांचं ते शिर, त्याच्यावर झाकलेलं वस्त्र, आणि औरंगजेबानं महाराणी येसूबाई आणि शाहूराजांना बोलावणं धाडलं. ते दरबारात आले. आता शिर तुटलेला सरसेनापती पाहतील आणि महाराणी येसूबाई झुकतील असं औरंगजेबाला वाटलं खरं. आणि येसूबाईंच्या समोर या औरंगजेबाने इशारा केली. त्या तपकातलं वस्त्र ओढलं गेलं आणि त्या तपकामध्ये सरसेनापती संताजी घोरपड्यांचं तुटलं मस्तक दिसलं. तशी ताडकन स्वराज्याच्या महाराणी येसूबाई साहेब कडाडल्या. शाहूराजे स्वराज्याचे सरसेनापती आलेत, मुजरा करा. आणि क्षणात शाहूराजे झुकले आणि स्वराज्याच्या सरसेनापतींना मुजरा केला. औरंगजेब चरफडला. मी हिंदुस्थानचा शहनशाह, तुम्ही माझ्या कैदेत, पण तुम्ही मला मुजरा केला नाही. मात्र या तुमच्या शिर तुटल्या सरसेनापतींना मुजरा केलात. त्यावेळी स्वराज्याच्या महाराणी म्हणाल्या, महाराष्ट्र निष्ठावंतांना मुजरा करतो आणि गद्दारांना ठोकरतो, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही आणि कधी झुकणार नाही. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. उद्धवजी ठाकरे तो स्वाभिमान घेऊन उभा राहिलेत. लढायचंय आणि जिंकायचंय सुद्धा. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी, हा महाराष्ट्र आहे. रुमन बाजूला टाकून पोलादी हाताने दिल्लीच्या तख्ताला धडका मारणारा महाराष्ट्र आहे. चिनाबच्या पल्याड जाऊन अब्दालीच्या पोरांच्या नांग्यात ठेचणारा महाराष्ट्र आहे. मृत्यूच्या कराल दाड्यातही बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत उत्तरेत थैमान घालणारा हा महाराष्ट्र आहे. मरहट्टा हूं, मारूंगा तो चढकर मारूंगा असं म्हणत या राज्याच्या रक्षणासाठी, राष्ट्रासाठी उभा राहणारा हा महाराष्ट्र आहे. हिमालयाच्या सह्यासाठी सह्याद्री कायमच धावलाय. आज राष्ट्राला महाराष्ट्राची गरज आहे. सेनापती बापट असं म्हणाले होते, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. दोस्तो हो, हे होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांचं हे भाषण. तुम्हाला नेमकं प्रेरणादायी वाटलं का?
यामधून बरंचसं काही घेण्यासारखं आहे. त्यामुळे तुमच्यासोबत हे भाषण मी शेअर केलेलं आहे. आपलं मत मांडा आणि प्रत्येकाने कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.